आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज। उदगीर तालुक्यातील दावणगाव येथे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटचे यांना अभिवादन करण्यात आला। दिनांक 29 जानेवारी वार गुरुवार 2026 रोजी या प्रसंगी दावणगावचे व्हाईस चेअरमन धनाजी भाऊ मुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लातूर जिल्हा अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष शफी हाशमी, जिल्हा परिषद उमेदवार ज्ञानेश्वर बिरादार, दावणगावचे चेअरमन विश्वनाथ भंडे, दावणगावचे पंचायत समितीचे उमेदवार कोमल कमलाकर फुले, यावेळी उमाजी मुळे, किसन बिरादार सर, यशवंत ढगे, रमेश भंडे, गफूर पठाण, बालाजी फुले, कालिदास भंडे यावेळी गावकरी व कार्यकर्ते मोठ्या क्रमाने उपस्थित होते। अजितदादा पवार साहेब एवढं मोठं धोका होईल आपल्याला कुणाला सुद्धा माहीत नव्हतं। महाराष्ट्रामध्ये एक मौन नेता असला होता ज्याचा इतिहास आहे। मुस्लिम समाजाच्या एरियामध्ये जर अजा होत असतील की तिथं भाषण होत असलं तर त्या भाषणाला थांबून अजा म्हणजे पण काही भाषण करायचं नाही आणि त्या ठिकाणी शांतता कसं राहील त्या भागामध्ये असं तिने विचार करणारा एकमेव नेता, जातीपातीचा नेता नव्हता, सर्व समाजाला घेऊन चालणाऱ्यापैकी एक नेते होते आपल्याला। तर या पक्षाचं म्हणून नाही, दादाच्या काळी ही परंपरा हे फक्त इलेक्शन पुरता मर्यादा राहते। माझ्याकडे असली हे शिस्त आहे म्हणून दादांनी असे भाषणात बोललेले। आज मला सुद्धा दुःख वाटते। माननीय संजय बनसोडे साहेबांनी एक वेळेस दादासोबत माझे परिचय करून दिले। दादा हे अल्पसंख्याकचे तालुकाध्यक्ष हे जिल्हाध्यक्ष आहेत म्हणून। तेव्हापासून ते 2-3 वेळेस माझी भेट झाली। चाचा म्हणून दादा बोलले मला 2-3 वेळेस। चाचा म्हणायचं कारण एकच आहे की त्यांच्याकडे दाढीची आणि टोपीची काय भावना राहते आणि त्याची काय निष्ठा राहते, त्याची किंमत काय राहते म्हणून मला दाढी आणि टोपीला बघून मला चाचा म्हणून माझा आदर करत होते दादा। 3-4 वेळेस माझा संपर्क झाला दादा संग। आज मला दादा आज इथं आपल्यापाशी नाही, मला अत्यंत दुःख वाटते। मी दादाला आणि माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातर्फे मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। इथं असताना अजितदादा पवार ज्यांना आपण दादा म्हणून ओळखतो, दादा म्हणजे कर्तव्यदक्ष। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कणा काल आपल्यामधून कमी झालेला आहे। त्यांनी राष्ट्रवादी पार्टीसाठी व सामान्य जनतेसाठी जे कार्य केले त्याबद्दल कालपासून सर्व कार्यकर्ते व तसेच जनता त्यांच्यासाठी दुःख जाहीर करत आहे। काल रात्रभर त्यांच्यासाठी जनता जागी राहून त्यांच्यासाठी दुःख व्यक्त करत आहे। त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी जे कार्य केले त्यासाठी त्यांना आपण कधीही विसरू शकत नाही। अजितदादा पवार हे नाव अमर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अमर राहील व दादा आणि त्या जे काल त्यांचे दुःखद निधन झाले ते आपण कुणीही अपेक्षा करत नव्हतो व तसं अशा कार्यकर्त्याला एवढ्या लवकर निधन येणं ही काळाची गरज नाही। त्यांची गरज आपल्याला पुढे पण आपल्या देशाला त्यांची गरज होती व त्यांच्या ॲक्सिडेंटमध्ये त्या डोंगरावरती त्या भागावरती जे कागदाचे पूर्ण जागी जे कागद होते त्यावरून आपल्याला समजते की आखरी श्वासापर्यंत त्यांना फक्त आपल्या कामाचा ध्यास होता। ते फक्त आपल्या कामाचा विचार करत होते व अशा थोर नेत्यांना माझ्या पूर्ण श्रद्धांजली। महाराष्ट्रासाठी नव्हे पूर्ण भारत देशासाठी अतिशय दुःखद असा गेलेला आहे। आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, आपले सर्वांचे दादा यांचं काल विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झालेलं आहे।
सर्वप्रथम विश्वास बसत नव्हता. विमान अपघात झाला म्हटल्यानंतर आम्हाला वाटलं कुठं तर रनवेवरून विमान घसरलं असेल आणि दादा थोडे इंज्युअर्ड झाले असतील, जखमी झाले असतील असं वाटलं. थोड्या वेळानं बातमी येऊन धडकली की अजितदादा यांचं दुःखद निधन. शब्द फुटत नव्हते, काय बोलावं सुचत नव्हतं. अशी अवस्था झाली की जसं काय आमच्या परिवारातला कोणतरी एक माणूस आम्हाला सोडून अचानक निघून गेला. दादाच्या जाण्यानं पूर्ण महाराष्ट्र पोरका झाला. काल मी TV बघत होतो, प्रत्येक जण रडत होता. ज्या माणसाला राजकारणाचा गंध नव्हता तो सुद्धा माणूस डोळे भरून पाणी आणत होता आणि फोन करत होता. काल दिवसात कमीत कमी 1000 फोन मला आले. ज्या लोकांचा संबंध नव्हता ते लोक सुद्धा अजितदादावर एवढं प्रेम करायचे. खरं तर दादांना खूप मोठं विजन होतं. महाराष्ट्र वेगळा घडवण्याचा एक संकल्प दादाचा होता. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी काल दादा बारामतीला येत असताना बारामतीच्या विमानतळावर दादाच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात दादा निघून गेले. ते फार काही बोलणार नाही. दादाच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी कधी भरून निघणार नाही. पवार कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची देव ईश्वर शक्ती देवो आणि महाराष्ट्राला पण या दुःखातून सावरण्याची देवानेच आपल्याला ताकद द्यावी एवढं बोलतो आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.